तर शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। तर पीक विम्याबद्दल या 7 जिल्ह्यांमध्ये पीक विमा आता मिळणार नाही। तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत, तर बरेच जिल्हे यामधून वगळण्यात आलेले आहे। ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे त्यानंतर या जिल्ह्यांमध्येच पीक विमा वाटप सुरू होईल। तर त्याची यादीसुद्धा आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर त्यामध्ये 7 जिल्ह्याचा आग्रमिक पीक विमा इथं जे काही फेटाळण्यात आलेला आहे, तर त्यामध्ये जे काही 2023च्या खरीप पीक विम्यामध्ये जे काही पावसामुळे जे काही शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे, तर त्या परिस्थितीमुळे सातारा, सोलापूर, लातूर, अमरावती, हिंगोली, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्याचा जो काही पीक विमा आहे तिथं फेटाळण्यात आलेला आहे व या जिल्ह्यांमध्ये जे काही पीक विमा आहे ते आता शेतकऱ्यांना मिळणार नाही आहे। जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर हे जिल्हे सोडून व्यतिरिक्त जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा इथं वाटप सुरू झालेलं आहे व बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची जे काही रक्कम आहे तिथं जमा झालेली आहे। तर घरबसल्या तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला सोयाबीन, तूर आणि कापसाला किती पीक विमा मिळालेला आहे। तर यावरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्यानंतर सातारा, सोलापूर, लातूर, अमरावती, हिंगोली, नाशिक आणि अहमदनगर अशा जिल्ह्यांमध्ये जे काही पीक विमा इथं शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही। त्याचप्रमाणे जर तुम्हाला रब्बी पीक विमा जर मिळवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स करणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला रब्बी पीक विमा इथं मिळेल। तर नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्यानंतर पीक विम्याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला मिळेल। त्याचप्रमाणे खरीप पीक विमा, नमोचा दुसरा हप्ता आणि PM किसानचा 16वा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात लवकरच जमा होईल। जे की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल तर अशामध्ये PM किसान आणि नमोचा हप्ता जमा होईल। तर अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।